आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। खेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अस्तंत बंगालांतल्या कोलकातात सुमार 18,700 कोटी रुपया मोलाच्या जायत्या रस्ते, रेल्वे आनी बंदर प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुन्याद घाली। केंद्र सरकारान देशांत डिझेल आनी पेट्रोलाचो पुरेसो सांठो उपलब्ध आशिल्ल्याचें आश्वासन दिलां। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी हॉर्मुझ समुद्रधुनी बंद केल्ल्यान प्रभावित जाल्ल्या देशांक ह्या म्हत्वाच्या जलवाहतूक मार्गाचें संरक्षण करपा खातीर जहाजां धाडपाचें आवाहन केलें। हॉर्मुझ समुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जलवाहतुकी खातीर उक्तो आसा, मात अमेरिकान इस्रायल कडेन संबंदीत जहाजांक ह्या जलमार्गांतल्यान वचपाक परमिसांव दिवचें ना अशें इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची हांणी स्पश्ट केलां। FIH महिला हॉकी वर्ल्ड क्वॉलिफायराच्या फायनलींत भारताक इंग्लंडा आड 0-8-2 अशी हार घेवची पडली, तरी लेगीत भारतीय पंगड अंदूच्या मेगा इव्हेंटा खातीर पात्र थारला। आतां पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल कोलकातात सुमार 18,700 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केलें आनी बुन्याद घाली। ह्या सगळ्या प्रकल्पांक लागून फक्त अस्तंत बंगाल राज्याचेच न्हय तर पुराय उदेंत वाठाराचे उदरगतीक नवी गती मेळटली अशें प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार उलयतना सांगलें। आज कोलकाता की धरती से विकास का नया अध्याय लिखा जा रहा है। सड़क, रेलवे और पोर्ट इंफ्रास्ट्रक्चर, इनसे जुड़ी 18,000 करोड़ रुपए से अधिक की परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। ये प्रोजेक्ट पश्चिम बंगाल और पूर्वी भारत को नई रफ्तार देंगे। इनसे व्यापार और उद्योग को बढ़ावा मिलेगा। केंद्र सरकार के जरिए बीजेपी दिन रात बंगाल के विकास में लगी हुई है। 4 दिन पहले ही कैबिनेट ने पश्चिम बंगाल के लिए मल्टी ट्रैकिंग प्रोजेक्ट्स को भी मंजूरी दी है। ये सभी प्रोजेक्ट पश्चिम बंगाल में कनेक्टिविटी को बेहतर बनाएंगे। इसका फायदा यहाँ के सामान्य मानवी, किसान, व्यापारी और स्टूडेंट्स को मिलेगा। भारतीय ध्वज आशिल्लीं 2 जहाजां शिवालिक आनी नंदादेवी हांणी काल सकाळीं हॉर्मुझ समुद्रधुनी सुरक्षीतपणान पार केली। बंदरां, जहाज येरादारी उदका मार्ग मंत्रालयातले खाशेले सचिव राजेश कुमार सिन्हा हांणी काल सांजवेळा दिल्लींत आंतर मंत्रालय मिडिया ब्रिफिंगांत उलयतना ही म्हायती दिली। ह्या जहाजांनी 92,700 मेट्रीक टन LPG आशिल्ल्याचें तांणी सांगलें। सिन्हा हांणी दिल्ल्या म्हायती प्रमाण ही जहाजां 16 आनी 17 मार्चाक मुंड्रा आनी कांडला बंदराचेर पावपाची आसात। खंयच्याय किरकोळ विक्री केंद्रांत वा LPG वितरकां कडेन LPGचो उणाव ना आनी फावो त्या प्रमाणात डिझेल आनी पेट्रोल उपलब्ध आसा अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाच्या जोड सचिव सुजाता शर्मा हांणी सांगलें। देशांत कच्च्या तेलाचो पुरेसो सांठो आसा अशें तिणें सांगलें। सध्याच्या खरीफ हंगामाचे फाटभुंयेर भारतांत सध्या साऱ्याचो फावो तो सांठो आसा अशें परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जायस्वाल हांणी म्हळां। काल सांजवेळा नवी दिल्लींत जाल्ल्या आंतर मंत्रालयीन मिडिया ब्रिफिंगा वेळार तांणी ही म्हायती दिली। देशांतलो युरियाचो सांठो फाटल्या वर्साच्या ह्याच कालावधी परस चड आसा जाल्यार डायमोनियम फॉस्फेटाचो DAPचो सांठो फाटल्या वर्साच्या तुळेंत दोबराद जाला अशें जायस्वाल हांणी नमूद केलें। तशेंच नायट्रोजन, फॉस्फरस आनी पोटॅशियम खतांची उपलब्धता फाटल्या वर्साच्या ह्याच कालावधीच्या तुळेंत लक्षणीय रित्या चड आसा अशें तांणी सांगलें। पर्शियन आखातांतल्या इराणच्या मुखेल कच्च्या तेल निर्गत केंद्र आशिल्ल्या खार्ग जुंव्याचेर अमेरिकेन हल्ले केल्या उपरांत अस्तंत आशियान तणाव वाडिल्ल्या कारणान संयुक्त अरब अमिरातीन सुरक्षा अलर्ट वाडयला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी अमेरिकेच्या सैन्यान जुंव्याचेर आशिल्ले जायते लश्करी तळ नश्ट केले, पूण तेल निर्गत मुळाव्या साधन सुविधांचेर हल्लो करूं ना अशें सांगलें। इराणी अधिकाऱ्यांनी अजून मेरेन लुकसानाचें सविस्तर मुल्यांकन जाहीर करूं ना। इराणाचे तेल निर्गत आनी व्यापक अर्थवेवस्थे खातीर हो जुंवो एक म्हत्वाचो केंद्र। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात। तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात।
ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी हॉर्मुझ समुद्रधुनी बंद करपाच्या तेहरानच्या यत्नाक लागून प्रभावित जाल्ल्या देशांक ह्या तेल पुरवणेक म्हत्वाच्या आशिल्ल्या ह्या अशीर जल वाहतूक मार्गाचें संरक्षण करपा खातीर जहाजां धाडपाचें आवाहन केलां. इराण बरोबरचें घेर तिसऱ्या आठवड्यान पावलां. ट्रूथ सोशलाचेर केल्ल्या एका पोस्टान ट्रम्प हांणी चीन, फ्रांस, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आनी हेर देशांक हॉर्मुझ समुद्रधुनीत जहाजां धाडपाचें आवाहन केलें. 8 फेब्रेर सावन अमेरिका आनी इस्रायलान इराणाचेर मोठो संयुक्त हल्लो केला आनी इराणच्या प्रत्युत्तराक लागून हो संघर्श पुराय आखाती वाठारांत पातळ्ळा. रणनीतीकदृष्ट्या सामको म्हत्वाचो हॉर्मुझची समुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जल वाहतुकी खातीर उक्तो आसा. मात अमेरिका आनी इस्रायल कडेन संबंदीत जहाजांक ह्या जलमार्गांतल्यान वचपाक परमिसांव दिवचें ना अशें इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची हांणी स्पश्ट केलां. हालींच्या लश्करी घडामोडींच्या फाटभुंयेर ह्या प्रदेशांत तणाव वाडत आसतनाच अराक्ची हांणी हें विधान केलां. हो सागरी मार्ग पुरायपणान बंद करूं ना अशें एका अमेरिकन चॅनलाक दिल्ल्या मुलाखतींत अराक्ची हांणी स्पश्ट केलां. भारताच्या उद्देगीक उदरगती खातीर कोळसो सामको म्हत्वाचो आसा अशें केंद्रीय कोळसो मंत्री जी. किशन रेड्डी हांणी काल सांगलें. चंद्रपूर जिल्ल्यांतल्या भद्रावतीन ग्रीन स्टील प्रकल्प आनी कोळसो गॅसिफिकेशन उपक्रमाचें तांणी उक्तावण केलें. त्या वेळार ते उलयताले. प्रादेशीक रोजगार वाडप आनी पर्यावरण अनुकूल उद्देगांक चालना दिवप हो ह्या प्रकल्पांचो हेतू आसा. ह्या वेळार उलयतना महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी हवामान बदलाक लागून जावपी आव्हानांक तोंड दितनाच ह्या प्रकल्पांक लागून राष्ट्रीय अर्थवेवस्था घटमूट जातली अशें म्हळें. राज्यांत 7 कोळसो गॅसिफिकेशन प्रकल्पांची येवजण आसा. तातूंतले 4 विदर्भा वाठारांत उबारतले अशें तांणी स्पश्ट केलें. तशेंच गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आनी गोंदिया जिल्ल्यांनी स्टील हब विकसीत करतात अशें तांणी नमूद केलें. अफगाणिस्तानाच्या क्षेत्रांत पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो भारतान निशेध केला. ह्या हल्ल्यांक लागून जायत्या नागरिकांक मरण आयलें आनी नागरी मुळाव्या साधनांक लुकसाण जालें. परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणयारे रणदीप जयस्वाल हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान पाकिस्तानी वेवस्थे कडल्यान जाल्लो हो आनीक एक हल्लो अशें म्हळां. भारतीय हवामान खात्यान आज चंदीगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब आनी उत्तराखंडात कऱ्यांचो पावस आनी नेटान वादळी वाऱ्याचो ऑरेंज अलर्ट जारी केला. अरुणाचल प्रदेश, मेघालय, ओडिशा, तेलंगणा, विदर्भात अस्तंत मध्य प्रदेशांतूय अशीच परिस्थिती आसतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हॉकीन काल सांजवेळा हैदराबादात जीएमसी बालयोगी हॉकी मैदानाचेर जाल्ल्या FIH बायलांच्या हॉकी वर्ल्ड क्वॉलिफायराच्या फायनलीत भारताक इंग्लंडा 8-0-8-2 अशी हार घेवची पडली. तरी लेगीत भारतीय पंगड अंदूच्या विश्वचषका खातीर पात्र थारला, जो नेदरलँड्स आनी बेल्जियम जोडरित्या आयोजीत करतलो. संवसारांत 9वे सुवातेर आशिल्ल्या भारतीय पंगडान पुराय 60 मिनटां प्रमाणीकपणान यत्न केले, पूण तांकां इंग्लंडाची अभेद्य बचावफळी भेदपाक अपेसायले. विश्वचषकाची ही आवृत्ती 14 ते 30 ऑगस्ट ह्या काळात दादल्यांच्या सर्ती बरोबरूच नेदरलँड्स आनी बेल्जियम जोडरित्या आयोजीत करतली. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड BCCI आज नवी दिल्लीन प्रतिष्ठीत नमन अवॉर्ड्स 2026 भेटयतले. ह्या सुवाळ्यान भारतीय क्रिकेटा खातीर दिल्ल्या असाधारण सेवे खातीर BCCI दितात तो सर्वोच्च सन्मान कर्नल CK नायडू लायफ टायम अचिव्हमेंट अवॉर्ड क्रिकेट दिग्गज रॉजर बिनी आनी राहुल द्राविड हांकां भेटयतले. त्या भायर भारतीय महिला पंगडाची आदली कर्णधार मिताली राज हिका महिला क्रिकेटांतल्या तांच्या उल्लेखनीय योगदाना खातीर BCCI लायफ टायम अचिव्हमेंट पुरस्कार दिवन सन्मानीत करतले. तशेंच 2024-25 क्रिकेट हंगामात उत्कृश्ट कामगिरी करपी खेळगड्यांक नमन पुरस्कार भेटयतले.
निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अस्तंत बंगालांतल्या कोलकातांत सुमार 18,700 कोटी रुपया मोलाच्या जायत्या रस्ते, रेल्वे आनी बंदर प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुनयाद घाली. FIH महिला हॉकी वर्ल्ड क्वॉलिफायराच्या फायनलींत भारताक इंग्लंडा 8-0, 8-2 अशी हार घेवची पडली. तरी लेगीत भारतीय पंगड अंदूच्या मेगा इव्हेंटा खातीर पात्र थारला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.